केडीएमसीमध्ये महापौर उपमहापौर नियुक्त्या झाल्यानंतर आता वेध लागलेत ते स्थायी समितीचे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यात झालेल्या तडजोडीनुसार महापौरपद शिवसेनेकडे तर भाजपला पहिल्या वर्षी स्थायी समिती सभापतीपद देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. मात्र शिवसेनेमधील काही जणांनी आपल्याकडे स्थायी समिती ठेवावी असे प्रयत्न चालवले. मात्र महापौरांनी जो फॉर्म्युला ठरवलाय त्यानुसारच शिवसेना वागेल असं आश्वासन महापौरांनी दिलंय. जे ठरलेलं आहे शिवसेनेचं तुम्ही आतापर्यंत एक मानायला पाहिजे. ज्या गोष्टी ठरलेल्या असतात, जो शब्द दिलेला असतो ते शिवसेना पाळते. तर त्यामुळे जे काही ठरलेलं असेल वरच्या नेत्यांमध्ये त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल. भाजपला सभापतीपद मिळणार असल्यानं भाजपमध्ये चांगलीच चुरस दिसून येते. अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी जोर लावलाय. तर महापौरपद पुरुष नगरसेवकाकडे गेल्यानं महिलांना समान संधी देण्याची मागणी करत यावेळी महिलांनाच सभापतीपद मिळावं अशी मागणी भाजप नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केली आहे. ठामपणे सांगते की यावेळेला बीजेपी नक्कीच विचार करेल महिलांना देण्यासाठी, कारण का 50% आरक्षण आहे पुरुष आणि महिलांसाठी. आणि मी पण इच्छुक आहे सभापतीसाठी, स्टँडिंगसाठी, आणि नक्कीच पक्ष माझा विचार करेल. भाजपच्या नेत्यांनी मात्र याबाबत अद्याप काहीच निर्णय न झाल्याचं सांगितलंय. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून जो निर्णय ते देतील तो मान्य असल्याचं स्पष्ट केलंय. राज्याची कोर कमिटी आहे, ती कोर कमिटी या बाबतीतला निर्णय करील. ते महिलांना देतील किंवा पुरुषांना देतील ह्या बाबतीतला निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. ज्याला कोणाला देतील त्याचा निर्णय खालच्या पातळीवर स्वीकारण्याचं काम आम्ही करणार आहोत. 1400 कोटी रुपयांच्या महापालिकेतील स्थायी समितीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून पालिकेच्या संपूर्ण तिजोरीची धुरा ताब्यात घेण्यासाठी चुरस रंगली आहे. या समितीमध्ये केवळ सदस्यत्व मिळावं यासाठी कोटीची बोली लावली जात असल्याची माहिती आहे. यात कोण यशस्वी होतं हे लवकरच स्पष्ट होईल. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.